नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या या माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आमचं काम कसं चालतं हे दाखवण्यासाठी आजचा हा मी ब्लॉग बनवलेला आहे. तर सकाळचीच ऑर्डर होती. सकाळचं वातावरण एकदम मस्त होतं. मला सकाळचं काम करायला खूपच आवडतं, त्यामुळे मी खूप खुश होते. माझ्यासोबत माझ्या 2 स्टुडंटही होत्या. हे जे मेकअप होते ते आज आम्ही आमच्या क्लायंटच्या घरी जाऊनच करणार होतो, त्यामुळे आम्ही लोकेशनकडे निघालो. घरी पोहोचल्यानंतर आम्ही पहिल्यांदा आमचे प्रोडक्ट सगळे व्यवस्थित अरेंज करून घेतले, त्यामुळे मेकअप करताना इझी जाते. त्यानंतर माझ्या क्लायंटने जी काही फ्लावरची ज्वेलरी आणलेली होती ती आम्ही सगळी लावून घेतली व्यवस्थित. खूप सुंदर ज्वेलरी होती. त्यामध्ये हेअर ॲक्सेसरीज होती, हार होता, मेकला होता, त्यानंतर बांगड्या होत्या, कानातली होते, अंगठ्या होत्या आणि 2 आई आणि बाबा असे 2 बॅच देखील बनवलेले होते. ते खूपच क्यूट दिसत होते. या कार्यक्रमामध्ये फ्लावरच्या ज्वेलरीचा खूपच जास्त मोठा रोल असतो, त्यामुळे सुंदर लूक तयार होतो. तर ही सगळी ज्वेलरी आम्ही अरेंज करून ठेवल्यानंतर मग आम्ही हेअरस्टाईलला सुरुवात केली. कर्ल्स करायचे होते आम्हाला. केस खूप लांब होते क्लायंटचे माझ्या. त्यानंतर आम्ही हेअरस्टाईल कंप्लीट केली, मेकअप कंप्लीट केला आणि मग थोडेफार आम्ही फोटोज, व्हिडिओज काढायला सुरुवात केली. आणि त्यानंतर आम्हाला पुढचीही एक ऑर्डर असल्यामुळे आम्ही फटाफट हे फोटोशूट आटपले. पहा, माझी क्लायंट खूपच सुंदर दिसत होती. त्या ज्वेलरीने आणखीन 4 चांद लागले होते. आणि त्यानंतर आमचं लोकेशन जे होतं ते जवळचंच होतं, दुसरं लोकेशन जे होतं ते. त्यामुळे आम्ही ऑटो केला आणि आम्ही निघालो. काम चालू असते तेव्हा कामाचा थोडा ताण तर असतो, पण आम्ही त्यातही मजा मस्ती आणि आनंदात आम्ही हे सगळं काम करत असतो. सेकंड लोकेशनला पोचलो आम्ही. त्या माझ्या क्लायंटला महाराष्ट्रीयन लूक करायचा होता. त्यामध्ये आम्ही बन केला होता आणि साडी ड्रेपिंग केली आणि लाईट असा मेकअप करायचा होता. आजची माझी जी ऑर्डर होती ती पहिली होती की एक जी आई बनणार आहे आणि दुसरी होती ती नुकतीच आई बनलेली होती. तर मला खूप मजा आली हे काम करताना. दोन्ही काम वेळेत कंप्लीट झाल्यामुळे आम्ही थोडे रिलॅक्स झालो होतो, खूप खुश होतो. आणि आमची कॅब येत होती, तर आम्ही तोपर्यंत तिथनं रोड साईडपर्यंत जात होतो. आणि त्यानंतर आम्हाला खूप भूक पण लागलेली होती, तर आम्ही नाश्ता करायला पोचलो. तर अशा पद्धतीने आमचं काम चालू असतं, म्हणजे लोकेशनला जावं लागतं, त्यानंतर अशा पद्धतीने काम करतो. तर हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा.